हो, सांगायचं सांगा होतं. ना, सांगा. कुठून बोलताय? सातारा जिल्हा. अच्छा, नाव सांगायचंय का? नाही, मी पहिल्यांदाच फोन केलाय अच्छा. बरं बरं. आणि मी 15 दिवस झाले तुमचे फक्त अनुभव ऐकते. मला आत्ता लक्षात आलं स्वामी हा. ओम चॅनल. अच्छा, हो का? त्याच्या आधी मी स्वामी रक्षा ते युट्यूब चॅनल मी बघत होती, हा हा हा. पण स्वामी ओम काही मला आलंच नाही. आता या 15 दिवसात पहिला अनुभव म्हणजे मी तो त्या ताईंनी नाही का तो नानाचा सांगितला, कुठला? त्या भावाचा, बहीण बहीण हो भावाचा बाई, पहिला अनुभव. सावत्र आईच्या पोटी जन्म हा घ्यायचा आहे. तोच मी पहिला अनुभव ऐकला आणि मग माझ्या लक्षात आलं की हा स्वामी ओम चॅनल आहे म्हणून. अच्छा, तोपर्यंत आतापर्यंत ऐकलं नव्हतं? नाही नाही, मला माहितच नाही स्वामी ओम चॅनल हा काय आहे तेच माहित नव्हतं. अरे बापरे. आता मी खूप. जॉईन झाले. अच्छा अच्छा. हा हा हा. त्याच्यामुळे कसं आहे, मला हम्म. म्हटलं आता सगळ्यांचा अनुभव ऐकून मला पण छोटासा अनुभव सांगायचा होता. हा, तुम्ही किती वर्षापासून सेवेत आहात? आता मी 2023 पासून आहे. अच्छा अच्छा. स्वामी काय? सेवेत मी माझ्या आईमुळे आलेली आहे. अरे वा. हा हा. म्हणजे माझी आई नकळत 2-3 वेळेसच ती मठात गेली, त्याच्यामुळे ती मग पण मला म्हणली आपल्याला अक्कलकोटला जायचंय. हा हा. सेवा वगैरे मला काही माहित नव्हतं. पहिल्यांदा अक्कलकोटला गेली हा. आणि तिथून मूर्ती आणलेली अरे स्वामींची. वा. हा हा. त्याच्या आधी सेवा काय असते, स्वामी काय असतात हे माहित नव्हतं. काहीच म्हणजे नाव माहिती नाही. ऐकून होतं, पण सेवा वगैरे काय माहित नव्हतं. हा हा हा. आणि ज्या वेळेस मी सेवेत गेली अक्कलकोटला, त्यावेळेस मला काही प्रॉब्लेम नव्हता, काही नाही, सगळं व्यवस्थित होतं माझं. अच्छा. हा. पण मी अक्कलकोटला पहिल्यांदा गेले, मूर्ती आणली नकळत, हम्म. अभिषेक हे करून मूर्ती वगैरे हे केली. अरे वा. म्हणजे माझ्या बघा मुलानेच केलं सगळं. बघा, स्वामी कसे आले ना तुमच्या घरात. अचानक म्हणजे तेव्हा बघा. माझं सगळं व्यवस्थित होतं स्वामींच्या हा कृपेने. हा हा. आणि त्यानंतर अभिषेक वगैरे केला, पण आता माळ वगैरे कायच आणली नाही. जप काय असतो हे सुद्धा मला माहित नव्हतं. अरे बापरे. हा हा हा. माझी आई म्हणली अगं मूर्ती आणलीस पण जप वगैरे करत जा. आता म्हणलं जप कशाचा करायचा. हा 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 हा. त्याच्यानंतर मग आता काय करायचं काय करायचं, मग 108 वेळा जप करायचं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे ना, पण 108 बरोबर. वेळा. हो 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 हो. मग घेतले ते आपले वाटाणे घरात असतात का नाही. हो हा. ते किती घेतले आणि छान. जपाला सुरुवात केली. आपलं एक माळ करायची, हा. म्हणजे ते वाटाणे 108 काढून ठेवले होते हम्म. तेवढे करायचं. खूप छान म्हणजे वाटायचं, प्रसन्न वाटायचं. हो हो. सेवा छोटीशीच होती, मला बाकीचं काय माहित नव्हतं. हा हा. स्वामी चरित्र सारामृत वगैरे, मला केंद्र हे काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं. केंद्रात काय असतं काय, मला म्हणजे हा विषयच नाही अरे माझ्याकडे. बापरे. हा हा. आरती वगैरे हा पण नाही. हा हा. मग त्याच्यानंतर सेवा अशीच चालू होती, छान चाललं होतं 1 वर्षभर सगळं. हा. त्याच्यानंतर हळूहळू थोडे प्रॉब्लेम यायला लागले अच्छा. हा नकळत. हा. वाटलं की बाबा आपल्याला पुढं काहीतरी मोठी अडचण येणार, त्याच्या आधीच आपल्याला सेवेत स्वामींनी घेतलेलं. सेवेत घेतलं, किती नक्कीच भाग्यवान नक्कीच, तुम्ही. स्वामी सेवा काय असते हे मला आज कळते. या. आणि सगळ्यांनी स्वामी सेवेत येणं हे खूप गरजेचं आहे. हो. 100% स्वामी आहेत हे मी स्वतः खरंय. अनुभवलेलं आहे. हो ना. परवा मी फोटो पण पाठवलेत बघा स्वामी ओम ह्या नंबरवर. हो का. अच्छा. दिव्याची ज्योत चंद्रकोर झालेली. बरं बरं, बघते मी. हा. हो. मग नंतर दुसऱ्यांदा पण अक्कलकोटला गेलो. अरे वा. मी म्हणजे टेलरचं मिशन क्लास वगैरे घेत होती ना. हा हा हा. मग म्हटलं माझे क्लास झाल्यावर बरोबर मुली झाल्या की घरातल्यांना म्हटलं चला माझ्या स्वतःच्या कमाईवर आपण अक्कलकोटला जाऊया. वा, किती छान. म्हटलं मी फक्त गाडी भाडं देणार, बाकीचं सगळं तुम्ही करायचं. तेव्हा पण गेलो, हा. आरती वगैरे सापडली. आणि पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो तर गुरुवार होता. अच्छा. हा. 2 किती मस्त फेब्रुवारी बघा. 2 फेब्रुवारी 2023 ला गुरुवार होता. अरे वा, त्यावेळेस आम्ही एवढं लक्षात अक्कलकोट, आहे तुमच्या. हो, गुरुवारी गेलो होतो. गाणगापूरला मी म्हटलं नकळत गाणगापूरला जायचं. हा हा. तर गाणगापूरला मला कोण आहे हे माहित नाही. दत्त महाराज आहेत हे माहितच नव्हतं. मला वाटलं शेगावचे अच्छा. गजानन महाराजच गाणगापूरला आहेत. अरे अरे बघा. हे सुद्धा मला माहित नव्हतं की काहीच माहित नाही. हा गाणगापूरमध्ये हा. दत्त महाराज आहेत म्हणून. पण हम्म. गेलो गाणगापूरला पण पहिल्यांदा गेलो. खूप मोठी ट्रिप झाली, पण छान झाली. अरे वा. पण स्वामी घरी आले. किती मस्त, किती स्वामी मस्त. घरी आले त्याच्यामुळे सेवा चालू झाली. हा. त्याच्यानंतर 11 गुरुवार पण केले. 11 गुरुवारला सुद्धा माळ नव्हती जपमाळ करायला. आहे का. 1008 शेंगदाणे घेतले. ओ, 1008. 8 वेळा 11 वेळा करायचं म्हटलं 1008 झाले पाहिजेत ना. हो 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 हो. शेंगदाणे तेवढे घेतले, तेवढा जप केला, 11 गुरुवार पूर्ण बापरे. केले. ग्रेट ग्रेट. पण कमाल आहे. अनुभव छान. बाकी म्हणजे काय असं वाटलं नाही की बाबा माझं सगळं छान चाललं होतं, पण सेवा मला करायची होती. किती छान होता मला ही. काही अडचण नव्हती, काही नव्हती त्यावेळेस. आधीच पण मी सेवेत असंच आल्यात. आधीच सेवेत आलेली आहे. पण किती 11 गुरुवार छान पद्धतीने केला जप तुम्ही. जप एवढे केला. शेंगदाणे मोजायचे, मग हो. परत एवढा जप करायचा. केलं. मला केवढा सगळी घरात हसत होती. खटाटोप.
म्हणजे सगळ्यांना वाटायचं म्हणजे आमच्या घरात कसं सगळं वातावरण छान आहे असं काही कोण म्हणत अरे नाही की वा. काय करू नको काय हा नाही. हा हा. पण सगळे हसायचे बाबा ही 1008 शेंगदाणे घेते काय हा ही ना, करते साधी काय. गोष्ट नाही. साधी पण गोष्ट केलं. नाही ताई. म्हणजे मला पण तुम्हाला वाटायचं बाबा आपल्याकडे जपमाळ नाही आपण करायचं कसं पण ते हा युट्यूबवर बघून बघून मी 11 गुरुवार काय असतं हे मला तेवढं हा कळलं. हा. पण म्हणून स्वामी म्हटलं तुम्हाला ना ताई कधीच कमी पडू देणार नाही नाही काही. नाही मला अनुभव छान आहेत म्हणजे माझा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो जर माझा स्वामींनी लवकरात लवकर सोडवला तर मी नावासकट अनुभव दुसऱ्यांदा नक्की शेअर नक्की करणार. होणार, होणार नाही. फार लवकर होणार. आणि आता हे त्याच्यानंतर सांगितलंय ना तुम्ही, तर हा अनुभव एक तुमचा छान आहे. तर त्याच्यावरनं तुम्हाला दुसरा छान देणारच स्वामी. आणि त्याच्यानंतर मी महिला सेवेकरी ग्रुपला ऍड झाली अच्छा. दादांच्या. हां, हां. मग ते अनुभव हे वाचून ऐकून म्हणजे अजून ओढ जास्त निर्माण झाली की बाबा स्वामी हां. सेवेत आलेलं चांगलं आहे वाईट नाही काहीच. बरोबर, बरोबर. आणि त्याच्यानंतर जरा थोडे प्रॉब्लेम झाले आर्थिक म्हणजे कसं बाहेर देणं आमचं भरपूर झालं. हां, हां. कर्ज देणं झालं म्हणजे थोडं. कसं कर्ज नाही म्हणजे आपण ते एक शेअर्स चालवत होतो फंड. बरं, बरं. हां, हां, हा हां. त्यात आपण दुसऱ्यांना म्हणजे तुम्ही आम्हाला ठेवाय दिले तर आम्ही पुढे चालवतो. हां, हां. बरोबर. त्याच्यात त्या लोकांनी आम्हाला पैसे दिल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांचं देऊ शकत नाही ना. बरोबर. हा मग त्यात आमचा जरा खूप मोठा प्रश्न आहे. स्वामींनी नाही थोडा होईल, थोडा होईल. मार्ग दाखवलाय. नाही पूर्ण दाखवतील स्वामी बघा ताई. मग त्यासाठी मी दादांच्या मठात जायचं ठरवलं. अच्छा. हां. 5 तारखेला दरबार होता आषाढी हां. एकादशीच्या आदल्या दिवशी. अच्छा. हां, हां. पण म्हणलं दरबारात जाण्या एवढे माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस. एवढी माझी बापरे! चांगली परिस्थिती असताना माझ्याकडे दरबारात जायला पैसे नव्हते. इतक्या आई मी गं! आर्थिक अडचणीत सापडलो होतो दुसऱ्यांसाठी. बघा. पण अशी दादांची लीला पण आहे की बाबा मठात यायलाच पाहिजे. हां, हां. मी मेसेज केला मोबाईलवर की ऑनलाईन नंबर लावता हां. येतो का तर त्या ताई म्हणल्या नाही पल्लवी ताई म्हणून आहेत. हां, 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 हां. त्या म्हणल्या बरोबर. नाही इथं येऊनच नंबर लावावा लागतो. हो. स्वामींना म्हटलं तुमच्या दरबारात जायचंय मला जायचंय पण मला पैशाची सोय तुम्हीच केली पाहिजे. हां, हां, हां. 2,000 मग? मी ताई कसे तरी ठेवले होते हां, शिलाई कामाचे. हां. आणि 2 दिवसांनी जायचं म्हणताना आदल्या दिवशीच म्हणला मुलगा मम्मी म्हणला माझं ऍडमिशन करायचं मला ऍडमिशन करायला पैसे पाहिजेत म्हणलं पुढच्या वर्षाचं. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे एवढा ना. मोठा मुलगा आहे? हा बापरे! बोलण्यावरून वाटत नाही तुमच्या. आता आज माझा बर्थडेच आहे. आज माझा अरे फोन लागला वाह! ते स्वामी कृपा किती आहे. सुंदर ताई. तुम्हाला मी वाढदिवसाच्या खूप तुमचा खूप स्वामी ओमचा अनुभवच स्वामीमय ऐकत होती. शुभेच्छा. थँक्यू. हां. मग काय झालं त्याला पैसे दिले मी. म्हणलं हं, आता ठीक आहे तू मागतोयस तर देते मी तुला. हं, मग आता त्याने 2,000 होते तेवढे नेले. म्हणलं 2,000 बाद झाले. एसटीनं जायचंय आपल्याला. हं, हं. यायचा प्रश्न मिटतो. बरोबर. बरं आता दादांचा दरबार पण इतक्या लांब आहे हे सुद्धा माहित नव्हतं मला. हो, म्हणजे मठ एवढं. एवढ्या लांब बरोबर. आहे ते. हां, हां. आता कशी तरी गोळा केला आईला म्हणलं आपण जायचंच आहे आपला असा असा प्रॉब्लेम आपण दादांकडून सेवा घेऊन येऊ. हं. तर आई पण तयार झाली पण म्हणली आता आपल्या जोडीला तर कोणतरी पाहिजे ना. बरोबर. हां, हां. मग आम्ही दोघी तिघीच गोळा केल्या म्हणजे अरे जोडीला. वाह! हां, हां. पण अशी गोष्ट झाली की ऐन वेळेस त्या नाही म्हणल्या. अगो बाई! हा हं. मग आता जायचं कसं दोघीच लांब पण घरात आम्ही सांगितलं नाही आम्ही सांगितलं आम्ही 4घी जणी आहे म्हणून. अच्छा. हां, हां, पण हां. आम्ही गेलो तर माझी आई आणि मीच. अगो बाई! हां. पण म्हणलं जायचं स्वामी नेत्यात बरोबर आणि बरं, बरं. स्वामींच्या पाया पडून गेली होती की माझ्या घरात पण अडचण आहे आजी आजारी असतात. अच्छा, अच्छा. हां, मग हां. मी इथं माझ्या बहिणीला ठेवून गेली होती. बापरे! बघा ज्याला जायचं ती तो कसंही जायचं जातं. ती पण माझ्यासाठी 2 दिवस राहिली माझ्या घरी. ओह! बघा. तिला म्हणलं काही पण कर 2-3 दिवस कर ऍडजस्ट मला जायचंच आहे. हं, 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 हं. मग स्वामींच्याच पाया पडलं स्वामींना म्हणलं की दादांच्या मठात लवकर नंबर येत नाही ना. हो ना, हो ना. खूप गर्दी पण म्हणलं असते. मला शनिवारी दरबार आहे पण म्हणलं मी रविवारी संध्याकाळी पर्यंत माझ्या घरी मी पोचलीच पाहिजे तुम्हाला माझी म्हटलं अडचण माहितीये घरी काय होते. हां, हां. असं म्हणून मी गेली. हां, नाशिक त्र्यंबकेश्वर गाडीला पण बसली. हां. आणि आम्ही बसलो कंडक्टर रहिमतपूर पर्यंत आम्ही तिकीट काढली. हं, 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 हं. आई माझी तिथं आहे ना. अच्छा. हं. मग मी तिला घेतली. हां. वडील आमचे सोडायला आले होते पण आज जाऊन आलो तरी आम्ही आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही आम्ही दोघीच गेलोय म्हणून. का तर एवढ्या लांब कोण पाठवणार नाही ना. पाठवणार नाही. बरोबर आहे, म्हणणार बरोबर आहे. दोघीच कसे जाताय हो, खरंय, असं. खरंय. आणि त्यावेळेस पण माझ्या बहिणीने पण मदत केली कसं तिचं रानातलेही जाते रानात जाऊनच तिचे पैसेही असतात हातावलंच पोट आहे तिचं. बरोबर, बरोबर. पण तिनं मला त्यावेळेस 1,000 रुपये दिले होते. बघा म्हणजे तिला पण कशी असते ना स्वामींची सेवा बहीण. म्हणजे कृपा स्वामींनी पण तिच्यावर करावी. म्हणजे करणारच, आहे करणारच तिनं स्वामीताई. तिचं कष्ट करून मला 1,000 रुपये दिले होते का तर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. बघा कशी असते ना बहीण. बहीण ती बहीणच असते. अगदी, अगदी खरंय. नाती खरंच खूप महत्वाची असतात. नाती फार महत्वाची.
तुमच्या आणि पैशापेक्षा त्याच्याशी नाती महत्वाचे. अगदी अगदी ती कुठली का पैसे असेना, कस सासरची असो किंवा माहेरची, खरंच खरंच खूप महत्वाचे ती आहेत. नातीच महत्वाची. पैसा आज महत्वाचे आहे आहेत. उद्या नाही. हा शेवटी तेच ना. लक्ष्मी चंचल असते. हो, त्यांनी खूप मला साथ दिली माझ्या आर्थिक अडचणीत. मग बघा. आता म्हणजे स्वामींनी भरपूर मला तारलंय, इतक्या वेळा तारलंय का नाही, हो म्हणजे ना. स्वामी शब्दात काय हे मी सांगू शकत नाही. आई ग. इतकं मला स्वामींनी तारलंय. माझा मोठा प्रश्न आहे, तो अजून माझा सुटलाच नाही. होणार तो पण माझा लवकर स्वामींवर मार्गी लागेल. 100% विश्वास आहे. होणार नाही, फार लवकर होईल. हा तेच की. आणि त्यानंतर आम्ही एसटीत बसलो. हम्म कंडक्टर दादांना म्हणले की बाबा दादा आम्हाला असं अशा ठिकाणी जायचं. मी त्यांना मोबाईलवर मेसेज दाखवला पत्ता. हम्म. तर दादा काय म्हणले 7-8 वाजेपर्यंत म्हणलं तुम्ही तिथं पोहोचाल अच्छा. हा मठापर्यंत संध्याकाळी. पण हा. म्हटलं आता तिकीट नक्की संगमनेरची काढू का नांदूर शिंगोटेची काढू हे काही मला म्हटलं माहित नाही. कळत नव्हता. हा हा. हा तर त्या दादा पण खूप एवढे छान होते की ते म्हणले ताई तुम्ही तिकीटच काढू नका. ताईंचा फोन लागला की मला द्या मी विचारतो. अच्छा अच्छा. हा पल्लवी ताईंचा म्हणजे मठात कुणाचा पण फोन लावा, फोन हा. लागला की माझ्याकडे द्या. अच्छा. हा. म्हणजे त्यांनी माझी तिकीटच घेतली नाही लवकर. म्हणले तुम्ही आज दिवसभर गाडीत आहे, तुम्ही कधी पण फोन लावा त्यानंतर तुम्ही तिकीट बघा. घ्या म्हणले. अरे बापरे. म्हणजे त्यांनी तिकीटच घेतली नाही. असं तर म्हणजे एवढी खूप रिस्क खूप घेतली खूप खरी त्यांनी खूप त्यांनी तुमच्यासाठी. रिस्क घेतली. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला पोहोचवणार. म्हटलं कारण मला काय त्यांचे पण माहित नाही चेकिंग आम्हाला. वाले येतात ना, एसटी वाले चेकिंग. हो 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 कुठेही बस थांबवतात आणि तिकीट चेक हो करतात. पण ते म्हणले ज्यावेळेस पण शेवटपर्यंत फोन लागलाच नाही. हा परत आम्ही जवळ आलो म्हटलं मला द्या संगमनेरची तिकीटच. हा पत्त्यावर दादा म्हणले संगमनेरची घ्या. हा. पण तिथं संगमनेरमध्ये लेडीज उतरायला म्हणजे 8 वाजले ना तिथं. जेवायला बरोबर गाडी बर. थांबल्यामुळे 1-2-3 तास त्यात हो गेले हो निघून. हो. 1 तास तर गेलाच. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढं. हा सातारा झाला, पुणे झाला. हा. 3 जिल्हे ओलांडून जायचं एवढ्या लांब म्हणजे धाकधुकच की अंधार पडला. बरोबर 7च्या पुढं बरोबर. खूपच अंधार. आम्ही दोघीच म्हणजे त्या हा. भागाला आम्ही दोघीच. एसटी फुल भरलेली होती की. बरोबर. आता दादांचा मठ तर नक्की कुठल्या साईडला आहे, डाव्या साईडला आहे का उजव्या साईडला हे ते सुद्धा पण नाही माहित नाही. माहिती. हा हा हा. कंडक्टर दादा विचारत होते की बाबा कुठल्या साईडला हे माहित असलं तर मी तुम्हाला तिथं सोडतो म्हणले. बघा किती चांगले ते पण. संगमनेरची तिकीट घेतली शेवट. हम्म. संगमनेर पण आलं. पण ते दादा काय म्हणले ताई तुम्ही इथं उतरू नका. हम्म. का तर तुम्हाला रिक्षावाले आता एवढ्या रात्रीचं तुम्ही दोघीच नेणार जाणार. कुठे, किती ते स्वामीच होते जणू काही ते. स्वामीच होते माझ्यासाठी ते स्वामीच होते. स्वामीच होते खरंय. म्हणले तुम्ही इथं उतरू नका माझ्या आईला पण मला. म्हणले हा तुम्ही पुढची तिकीट घ्या जास्त एक्स्ट्राची नांदूर शिंगोटीची. हा 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 मी हा. तुम्हाला मध्ये जिथं मठ आहे तिथं उतरवतो. नांदूर अरे शिंगोटी वा. पुढे आहे. हा हा. पण म्हणले तुम्ही रिक्षाने जाऊ नका. तुम्ही अनोळखी ठिकाणी आता रात्रीचं तुम्हाला नेणार कोण आणि तुम्ही जाणार कसं. कसं. बरोबर. मग ते दादानी स्वतः ड्रायव्हर पाशी गेले हा. आणि त्यांना सांगितलं की इकडं तुम्ही बघा इकडच्या साईडला मी बघतो. ओ जिथं मठ दिसल तिथं गाडी थांबवायची. बापरे. बघा. एका ठिकाणी दत्तांचं मंदिर होतं. त्यांनी मला सगळं विचारलं इथं आहे का. म्हणलं नाही बहुतेक असं काय वाटत हा नाही हा. मला. मला पण माहित नव्हतं आता मी पण नवीन गेलेली. बरोबर बरोबर. मग ते एक आजी होत्या त्यांना नांदूर त्याच भागच्या होत्या. त्या नांदूर शिंगोटेला निघाल्या होत्या. त्या म्हणल्या अरे वा. झेंडे वगैरे आहेत बघा म्हणले तिथं. तिथं हा तुम्ही गाडी थांबवा. हा मग अक्षरशः असा मठ होता समोर आणि जरा पुढे गेल्यावर गाडी थांबवली. एक जेंट्स दिसला त्या हा दादांना. हा त्यांना विचारले की बाबा इथं मठ कुठे आहे दादांचा. ते हा. म्हणले हे काय इथं समोर आहे. अरे वा. मग अक्षरशः कंडक्टर दादांनी मधीच गाडी थांबवली. बघा. आम्हाला उतरवलं, खाली हा उतरले हा. आणि आम्हाला हायवे क्रॉस करून दिला. ताई व्यवस्थित जा आणि मठातच जा. बाप रे. असं कोणी करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. कोणीच करू कोणीच नाही. शकत नाही. अक्षरशः ते त्यांचं काम काय आहे गाडीतून उतरा आणि निघून जा. जा तुम्ही कुठे जायचं ते. त्यांचं तेवढीच ड्युटी आहे ना. पण मग कोणी तरी. व्यक्ती असा येत नाही की बाबा खाली नाही उतरून ताई ताई ते व्यवस्थित जा. स्वामीच होते. स्वामीच स्वामीच. होते. बघा. व्यवस्थित जा. हायवे मोठा आहे. हायवे क्रॉस करा. अंधार आहे इथं दिसत नाही काय. हा. लाईट वगैरे नव्हत्या ना. बरोबर बरोबर. हा पहिला अनुभव माझा. ते हो. स्वामीच होते. माझ्या बरोबर होते ते स्वामीच होते. स्वामीच होते. आणि आम्हाला कुठलीही गाडी बदलायला लागली नाही. मी बघा ज्या ना. गावातून बसले त्या हा. गावातून मी डायरेक्ट दादांच्या मठाच्या समोर उतरलेली आहे. वा. मला गाडीच बदलायला लागली नाही. किती छान हो ताई. हे माझे पहिला अनुभव सुंदर आहे सुंदर स्वामींचा. अनुभव आहे हा. आणि दुसरा म्हणजे दादांच्या मठात गेलो. हातपाय वगैरे धुतले. नंबर लावला. हा आधार कार्ड देऊन. हा आता म्हटलं इथं काय 2-3 दिवस नंबर येत नाही. पण आपलं आणि ताईंना मेसेज केला होता शनिवारी दरबार आहे आदल्या दिवशी येऊ का. हा 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 तर ताई म्हणल्या तुम्ही येऊ शकत असला तर या. मग आम्ही गुरुवारी गेलो मठात. हा हा. शनिवारी दरबार म्हणलं गुरुवारी जायचं नंबर लावायचा. हम्म. भले शनिवारी लवकर नंबर येईल आपला ह्या हिशोबावर बरोबर आम्ही गेलो बरोबर. होतो. हा हा. शुक्रवारी आपण आता संध्याकाळी पोहोचणार नंबर कधी लागणार ह्या. बरोबर बरोबर. आणि अक्षरशः ताई आम्ही तिथं गेलो दर्शन घेतलं. हा. आणि तिथं गादी वगैरे भेटते ना म्हणजे असं हो हो हो. तिथं नंबर बिछाना लावायला मिळतो. गेलो. बिछाना हा.
हा तिथं पैसे भरले, नंबर लावला हा आणि अक्षरशः दादा समोर तिथं आले हा आणि दादांनी काय म्हणावं, हा आम्ही एक 10-12 जणच होतो तिथं. हा. दादा म्हणले जे जे लांबून सेवेकरी आणले त्यांचा प्रश्न आज मी सोडवणार आहे, आत्ता दरबारात या. बापरे. त्याच दिवशी बघा. एक अर्ध्या तासात अरे वा. त्याच दिवशी अर्ध्या तासात 3-3 दिवस जिथं नंबर लागतो आम्ही नंबर लागत सुद्धा नाही तिथे. हो लावलाच नाही शक्यतो तसं म्हणलं तर. हो, गेल्या गेल्या घेतलं. गेल्या गेल्या घेतलं, नुसतं बिछाण्याला नंबर लावला. जेवलो पण नाही आम्ही. अय्या. जेवलो पण नाही. दादा येऊन तिथं समोर भेटले सगळ्यांना. किती म्हणले छान वाटलं असेल जे जे तुम्हाला. खूप छान. माझा प्रश्न म्हटलं तिथंच सुटला. सुटू हा, न सुटू तिथंच सुटला. अगदी बरोबर आहे. शेवटी कसं आपलं काहीतरी भोग असतात, प्रारब्ध असतात. हो, आपल्याकडून तेवढे काही चुका भोगावेच झालेल्या लागतात. असतात. बरोबर. आमच्याकडून पण थोड्याफार काही चुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही विश्वास ठेवून पैसे दिले. ती आपली हो, चूक झाली. खरंय खरंय. शेवटी देवाला पण दोष देणं हे चुकीचं आहे. नाही, अगदी बरोबर आहे. कधी आपल्या पण ह्यानं निघेल मार्ग, त्यातनच मार्ग निघेल. निघणार. हा, मार्ग अगदी हे बरोबर. स्वामी मला नक्कीच देणार आहेत. मग दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न आल्या? हो, त्या दिवशी आमचं संध्याकाळीच काम झालं. अरे वा. दादांनी मला सेवा पण दिली. हा. आम्हाला दादांनी दाखवलं स्वामी बघा कसे हे करतात, दूध वगैरे म्हणजे ते सगळं आम्ही प्रत्यक्ष तिथं बघितलं. बापरे. खूप छान अनुभव तो. किती आम्ही छान. 10-12 जणच होतो लांबून आलेले, हा सांगली वगैरे कडचे. हा हा. त्या सगळ्यांचा नंबर झाला, आमचा पण झाला. अरे म्हणजे वा. ज्या दिवशी आपण गेलो त्या दिवशीच आपला नंबर झाला. गुरुवारच होता तो किती पण. छान, किती छान ताई. तिथं 80% सुंदर प्रश्न. अनुभव. हो, दादा सुटलाच म्हणले खरे. तुम्ही इथं आला 80% प्रश्न सुटला. अगदी बरोबर शेवटी आहे. कसं आपले काहीतरी प्रारब्धाचे भोग हो म्हणायचे आणि हो ते हो. पुढं चालायचं. लगेच काही होत नाही कुठली पण अगदी गोष्ट. बरोबर. मी शेअर करते हा ताई. हा, आणि हा. दुसरा अनुभव छोटासा आहे थोडासा. तो आपण नंतर घेऊया ना. हा फार सुंदर अनुभव आहे तुमचा. हा हा, ठीक आहे ठीक आहे हा, ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. आणि मी आता शुक्रवारी अक्कलकोटला निघालेली आहे. अरे वा, आमचा पण नमस्कार सांगा ठीक आहे, स्वामींना. छान. हा. माझ्या सगळ्या इथल्या मैत्रिणी आहेत हा, माझ्या माझा गावातल्या. पण निरोप द्या स्वामींना आठवणीने. ठीक आहे ठीक आहे. श्री हा, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. हा.